तिसरा पोपट झाला आहे की अहो प्लीज प्लीज मला फक्त एक दुधाची पिशवीच घ्यायची. हो करताय काम. माझ्या बायकोला चांगला ओळखतो. डोंट लाय टू मी. म्हणजे दष्टपुष्ट गुलाब असतो. रिक्षा बंद पडली. बाबा अजून एक पोपट झाला. चौथ्यांदा पोपट प्रो अल्ट्रा मॅक्स. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि मी जयश्री स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेले आहे तिकडचे 11 आणि आज मी ब्लॉग थोडा उशिरा सुरू केलेला आहे कारण की मी आवरत होते. मी लंच तयार करून ठेवलेला आहे आणि ॲज यू कॅन सी आमचा चहा नाश्ता पण झालेला आहे. आणि इकडची सुंदर सकाळ, अजून सकाळच आहे कारण की 11च वाजलेले आहेत. इकडची सुंदर सकाळ तुम्हाला दाखवते. मी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि सचिन रेडी व्हायचे बाकी आहेत. ते मला अर्जंट एका माझ्या जीन्सची शिलाई उसवायची आहे आणि आमच्याकडे इथे म्हणजे येताना ब्लेड्स वगैरे असं अलाउडच नसतं काही आणायला. तर आता अचानकपणे शिलाई उसवायची आहे आणि ब्लेड वगैरे काहीच नाही. तर मी एक जुगाड केला आहे, आय विल शो यू. तर हे जे आहे इकडे माझा आयब्रो रेझर आहे. तर लेट्स सी या माझ्या आयब्रो रेझरने आपण जर शिलाई उसवू शकलो. अँड ऑफकोर्स सचिन मला हेल्प करत आहे. हाय सचिन. सो आमच्या सौंच्या जीन्सचा जुगाड करायचा आहे. तर ॲक्च्युली तिने थोडंसं वेस्टमध्ये मी ॲक्च्युली कमरेमध्ये दाबून आणलेलं म्हणजे ऑफकोर्स आपण ऑल्टरेशन करतच असतो की. इथे विंटरमध्ये कसं आहे लेअरिंग करावं लागतं, त्यामुळे तिला ते लेअरिंग करण्यासाठी ॲक्च्युली विंटर्समध्ये इथे खूप लेअरिंग करावं लागतं. म्हणजे तुम्ही आता हे पण जे केलेलं आहे ह्याच्या आतमध्ये मी अजून 3 लेअरिंग केलेलं आहे. म्हणजे हे वरचं दिसतं आहे हे वेगळं आणि याच्या आत अजून मी 3 लेयर्स घातलेले आहेत कपड्यांचे. तर त्यामुळे इथे जे माझे ऑल्टरेशन केलेले कपडे होते किंवा जीन्स होते त्या सगळ्या मला आता उसवाव्या लागणार आहेत. बरोबर? येस. हो करताय काम. शिलाई उसवलेली आहे थँकफुली. निघायचं मग हे एवढं लेअरिंग केल्यानंतरही आपण त्याच्यावरून घालणार आहोत हे हेवी आणि जाड असं ग्रीन कलरचं जॅकेट घालते. जॅकेट नाही ग्रीन नको, हे बरं हे असलं की मला थंडीचं टेन्शन नाही. डोंट लाय टू मी. माझ्या बायकोला चांगला ओळखतो. प्रचंड कंटाळवाणा आहे, पण तुम्हाला जर थंडीपासून स्वतःची सुरक्षा करायची असेल किंवा बाहेर स्वतःचा बर्फ होऊ द्यायचा नसेल तर मी केलंच पाहिजे. तर आता मी तयार आहे ॲज यू कॅन सी. बाबा तुम्ही रेडी आहात का? ओके इकडे. मी पण रेडी आहे. तर आम्ही आता निघतोय. इथले गुलाब इतके सुंदर असतात समरमध्ये. मी दाखवेन तुम्हाला. आता तर सगळ्या झाडांची पानं गळालेली आहेत पण गुलाब पण असे म्हणजे दष्टपुष्ट गुलाब असतात. आपल्यासारखे छोटे छोटे असे नसतात. इकडचे गुलाब ना इतके हेल्दी असतात. या वर्षाचा शेवटचा सनी डे. हे आज आहे 2024चा शेवटचा दिवस आणि थँकफुली तो सनी आहे. सूर्य किरण पडलेली आहेत. आमच्या मागे तुम्हाला दिसू शकतोय खूप दिवसानंतर इकडे सूर्यदर्शन झालेलं आहे आम्हाला. सावली दाखवून खूप सुंदर सावली बघा. खूप दिवसानंतर इकडे सावली सूर्य आणि सगळं बघायला मिळत आहे. सचिनला खूप सवय आहे म्हणजे तुम्हाला एखादा हॉटेल किंवा रेस्टॉरंट असं काही दिसलं ना तर सचिन लाईक्स टू एक्सप्लोअर. म्हणजे कसं आहे जेवण वगैरे. तर आमचा प्रचंड मोठा पोपट झालेला आहे. सचिन आणि मी जे रेस्टॉरंट एक्सप्लोअर करण्यासाठी इथे आलेलो ते बंद आहे कारण की आज आहे 31st आणि इथली अर्धी दुकानं किंवा जवळजवळ सगळीच दुकानं बंदच आहेत. सगळेच आउटलेट बंद झालेले आहेत. सो तुम्हाला आता इथे दिसेल. सो हे ते इंडियन रेस्टॉरंट आहे जे खालच्या फ्लोअरला आणि त्याचं नाव आहे रिक्षा. सो रिक्षा बंद पडली. तर अजून एक मोठा पोपट झाला आहे. आम्ही जे रेस्टॉरंट होतं बंद ते तर बंदच आहे पण जिथे आम्ही दूध घ्यायला आलेलो ते पण दुकान त्यांनी आत्ता जस्ट म्हणजे आम्ही दरवाजात असताना त्याने ते दुकान बंद केलं आणि ते आम्हाला म्हणाले की सॉरी आम्ही बंद करतो आहे. मग अजून एक पोपट झाला. आणखी एक हो सगळेच बंद झाले. तर आम्ही एक काम करू. आम्ही आता हॉप म्हणजे मेन ट्रेन स्टेशन जे आहे तिथे जाऊ. तिथले स्टोर्स हे 100% चालू कदाचित नाही ते चालूच असतात अगदी 1 ते डिसेंबर असलं तरी. इथले जे दुकानदार असतात ना ते वेळेच्या बाबतीत अगदीच स्ट्रिक्ट असतात.
आणि तुम्ही जर दुकान बंद करताना त्यांना म्हटले की हो प्लीज प्लीज मला फक्त एक दुधाची पिशवीच घ्यायची, देता का प्लीज? तर ते म्हणतात नाही उद्या या, नाही देणार. तर इकडे असं रिक्वेस्ट करून की प्लीज 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 आम्हाला फक्त दुधाचीच पिशवी घ्यायची, असं विनवणी वगैरे करून इकडे कामं होत नाही. ते म्हणतात उद्या या किंवा जेव्हा आम्ही दुकान उघडू तेव्हा या. तर ते प्रकार इकडे चालत नाही. तिसरा पोपट झाला आहे. आम्ही जिना उतरून खाली आलो आणि आमच्या समोर ट्रेन निघाली, म्हणजे जी आम्हाला पकडायची होती ट्रेन पुढची आहे 5 मिनिटात. ठीक आहे, ते कनेक्टिव्हिटी चांगली असताना पुढची आता 5 मिनिटात येईल. पुढची किती वेळात आहे ती दाखवा आता. पुढची आहे 5 मिनिटात. कुठं काय? अच्छा ओके, पुढची 4 मिनिटात. नॉट अ बिग डील. 4 मिनिटात आम्ही पुढची ट्रेन पकडू. मेट्रोमध्ये जयश्री झोपायची खूप सवय, तुम्हाला दाखवतो. आम्हाला इथलं एक चालू आहे सुपर मार्केट उघडं सापडलं आहे आणि तिथून आम्ही घेतलेली आहे दुधाची पिशवी आणि हा हिरवा फ्लॉवर. हिरवा फ्लॉवर नाही, ब्रोकली. मी त्याला हिरवा फ्लॉवरच म्हणेन, तो हिरवा फ्लॉवरच आहे. बोलले तर सुपर मार्केटमध्ये आम्हाला सर्व गरजेच्या वस्तू मिळालेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते समोर सुंदर चर्च आहे. या एवढं हळू बोलण्याचं कारण म्हणजे इथे काही इथली माणसंही बसलेली आहेत आणि इथे खूप हळू बोलतात, त्यामुळे मी हळू बोलते आहे. एवढी पळपळ झाल्यानंतर आम्ही आता एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि तिथे आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आहे आणि आमचं जेवण आलेलं पण आहे. tada, here is Sachin. Yes, चालू करूया. येस, चालू करूयात. चला सर, आता खूप भूक लागली. 31 डिसेंबरचा आमचा हा डिनर म्हणता येईल. आणि इथे अक्षरशः कॅन सी रात्र झालेली आहे. एका उबान स्टेशनवरती आलेलो आहोत. इथून आता आम्ही उबान पकडणार. कॉफी टू गो, पण मी घेणार आहे खखाव. खखाव म्हणजे काय? हायसं शोकोलाडो. हायसं शोकोलाडो. हायसं शोकोलाडो मीन्स हॉट चॉकलेट. हायसं शोकोलाडो मी काय ना? ओके काय ना? ओके, संपलं. ओके नवरा असताना काळजी काय करतो. केस बघ, केस अडकतात. चौथ्यांदा झालेला आहे आणि कॉफी शॉपला आलो. त्या कॉफी शॉपमध्ये नाहीये म्हणे की आम्हाला म्हणाले की नाहीये हॉट चॉकलेट, खाईन का खा. एवढ्या थंडीमध्ये इथल्या मुली अगदी छान छान असे कपडे घालून, म्हणजे स्कर्ट्स वगैरे घालून फिरताना दिसतात. तुला अजून इतकी सवय व्हायची. आणि मी जेव्हा असं काही करण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः माझा बर्फ झाला आणि त्यामुळे आय डिसाइडेड की ठीक आहे, असू दे, सुंदर नाही दिसली तरी चालणार, पण ॲटलिस्ट मी जिवंत दिसायला पाहिजे पुढच्या व्हिडिओसाठी. तर त्यामुळे हे एवढं पॅक होऊन मी आता बाहेर पडलेले आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत बर्लिनचा एक आयकॉनिक स्पॉट आहे ज्याचं नाव आहे अलेक्झांडर प्लाट्स आणि तिथंच बर्लिन TV टावर आहे. सो तो टावर किती उंच आहे ते आता जशी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. टडा, तर हे आहे बर्लिनचं, काय भाग आहे बर्लिनचं? हा बर्लिन TV टावर आहे. सो आय डोंट नो वाय याला TV टावर का म्हणतात. तर जर्मनमध्ये त्याचा उच्चार आहे बर्लिन फेन्झेटू. सो हे आहे अलेक्झांडर प्लाट्स. इथे ट्राम आहे, प्लस वरती जे आहे तिथे S-Bahn पण जाताना तुम्हाला दिसेल ही. सो ही मेट्रो आहे, ही ट्राम पण आहे खालून आणि इथेच
खाली अंडरग्राऊंड ट्रेन स्टेशन पण आहे. तर एकाच वेळी म्हणजे अंडरग्राऊंड पण, रस्त्यावरती ट्राम पण, आणि ही जी दिसली ही एस-बान. ओके टाडा. आणि हे आहे बर्लिनचं टीव्ही टॉवर. फायनली आम्हाला भेटलेलं आहे. हिअर इज आवर हाईस शोकोलादो. छान आहे, चांगलं आहे. आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. सचिन त्यांचा चहा पिता आहे. येस. आणि एनर्जी माझी अक्षरशः ड्रेन झालेली आहे. हो. मी आता लिटरली जेवणही करणार नाही आणि पलंगावर जाऊन झोपणार आहे. माझ्यातर्फे आणि जयश्रीतर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप चांगलं जावो. एक मराठी माणूस म्हणून तुम्हा सर्वांची खूप चांगली प्रगती हो. तुम्हाला आमच्याकडून काही माहिती हवी असेल युरोपमध्ये, जर्मनीत शिक्षणासाठी, नोकरीसाठी कसं यायचं, काय तुम्ही प्रयत्न करू शकता, यासाठी पण आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. जशी तुला काय सांगायचं? कुठलाही वर्ष असो, कुठलाही दिवस असो, काहीही असो, सदैव आनंदी राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि आपण आता भेटणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चूस. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. 3, 2, 1